हॅलो स्टुडंट्स, आत्ताच्या पिरियडला आपण बघणार आहेत एक न्यूमरिकल प्रॉब्लेम बेस्ड ऑन द बॅक टॉपिक. आत्ताच आपण मागच्या पिरियडला जे पाहिलं हा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. बघा, मी सांगितलं होतं की हा आपण याच्याचा फॉर्म्युला पाहिला होता. एच इज इक्वल टू 2t cos θ अपॉन r रो जी, पण त्याला कन्वर्ट केलं होतं टी इक्वल टू एच आर रो जी अपॉन 2 cos θ. तर याच्यावर बेस्ड हा प्रॉब्लेम आहे आणि थोडा डिटर्जंटवर एक क्वेश्चन आहे, त्याला NCERT टच आहे. तर आणि पुढचा टॉपिक आपण पाहणार आहे 2.5 फ्लुइड्स इन मोशन. बरं, आता प्रॉब्लेम काय बघा. अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 5 इंटू 10⁻⁻⁴ मीटर. एक कॅपिलरी आहे, तिची रेडियस 5 इंटू 10⁻⁴ मीटर आहे. इज इमर्स्ड इन अ बीकर फिल्ड. ती बुडवलेली आहे एक बीकरमध्ये. हा बीकर आहे, इन अ बीकर फिल्ड विथ मर्क्युरी. ह्या बीकरमध्ये मर्क्युरी भरलेला आहे. तर द मर्क्युरी लेवल इनसाइड द ट्यूब इज, ट्यूब म्हणजे ह्या कॅपिलरी ट्यूबमध्ये जी मर्क्युरीची लेवल आहे इज 8 इंटू 10⁻³ मीटर बिलो द लेवल. बिलो द लेवल म्हणजे ह्या लेवलपेक्षा ई ची लेवल ही 8 इंटू 10⁻³ आहे. दिस लेवल एच. आता एच हा डिक्रीज्ड आहे, इथं मायनस घ्यावा लागतो, तो इथं मायनस साईन टाकावं लागेल. तर बिलो द लेवल ऑफ रिझर्वायर. हे रिझर्वायर म्हणजे बीकरच्या आतील लेवलपेक्षा त्या कॅपिलरी ट्यूब मधील लिक्विडची लेवल ही बिलो आहे, खाली आहे, ही लेवल आहे. तर डिटरमाइन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ मर्क्युरी विथ ग्लास. तर आपण या ग्लासवर जर मर्क्युरी असा थेंब ठेवला तर त्याचा हा टेंजंट ड्रॉ केला फ्री सरफेसला, तर हा जो अँगल असेल मर्क्युरी साईडने मोजलेला थिटा, तर तो आपल्याला फाइंड करायचा आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि त्याच्यासाठी दिलेला आहे सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज 0.465 न्यूटन पर मीटर. नंतर रो ऑफ मर्क्युरी म्हणजे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आपल्याला माहीतच असते, 13,600 किलोग्रॅम्स पर मीटर क्यूब असते. 13,600 13,600 चं कन्वर्शन केलेलं आहे 13.6 इंटू 10³ kg पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर जीची व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही जीची व्हॅल्यू आहे, ही आपल्याला माहीतच असते. आता गिवन थिंग्स काय काय दिलेले आहेत बघा. रेडियस आहे, रेडियस 5 इंटू 10⁻⁴ मीटरमध्येच आहे. जर सेंटीमीटरमध्ये असेल तर मीटरमध्ये कन्वर्ट करायची. तर गिवन व्हॅल्यूला 10⁻² ने मल्टिप्लाय केलं म्हणजे सेंटीमीटरचं कन्वर्शन मीटरमध्ये होतं. मिलीमीटरमध्ये असेल MM तर तिला मीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं, दिलेल्या व्हॅल्यूला 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट होईल. एच हाईट पण 8 इंटू 10⁻³ बिलो म्हटलेलं आहे बघा. बिलो म्हटलं म्हणजे मायनस, खाली डिक्रीज. इन्क्रीज असेल तर प्लस एच घ्यायचा. बरं, टेन्शन, सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी दिलेला आहे 0.465 न्यूटन पर मीटर आणि डेन्सिटी तर ही दिलेलीच आहे. त्याच्यानंतर जीची व्हॅल्यू दिलेली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आपल्याला थिटा पाहिजे आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे बघा एच आर रो जी टी सगळं काही दिलेलं आहे बघा. एच आर रो जी टी सगळं दिलेलं आहे. थिटा फाइंड करायचे आहे. मग हा फॉर्म्युला लिहिला. या फॉर्म्युल्यामध्ये टीची व्हॅल्यू ही पुटअप केली 0.465. नंतर एचची व्हॅल्यू पुटअप केली, ती काय आहे, एचची व्हॅल्यू 5 इंटू -8 इंटू, आता हा -8 आहे, अगोदरच लिहिला, -8 इंटू 10⁻³ नंतर ही एचची व्हॅल्यू आहे -8 इंटू 10⁻³. नंतर आरची व्हॅल्यू 5 इंटू 10⁻⁴. नंतर रोची व्हॅल्यू मर्क्युरीची डेन्सिटी 13.6 इंटू 10⁻³ आहे हा, इंटू जीची व्हॅल्यू आहे 9.8 अपॉन 2 cos θ. आता cos θ फाइंड करायचं म्हणून cos θ इकडे शिफ्ट करायचा आणि हा नंबर इकडे शिफ्ट करायचा. हे जसंच्या तसं. फक्त इथं पुढच्या स्टेपला काय केलेलं आहे,
8 5 जा 40, 8 पंचे 40, 9.8 जसाच्या तसा, 13.6 जसाच्या तसा. नंतर 10⁻³ आणि 10⁻+3 कॅन्सल झाले. मग राहिलेला फॅक्टर आहे 10⁻⁴ जसाच्या तसा. आता यांच्या प्रॉडक्ट डिवाइड बाय यांच्या प्रॉडक्टला याच्या प्रॉडक्टने डिवाइड केल्यावर जे आन्सर मिळेल तर ते असं असेल 0.5732. मग हा मायनस साईन इकडे ट्रान्सफर केला, मायनस कॉस थिटा इज इक्वल टू दिस. आता आपल्याला थिटा पाहिजे, कॉस नाही पाहिजे, थिटा पाहिजे. मग थिटाला कसं हे करता येईल तर बघा, पहिल्याने हा जो मायनस आहे तर मायनस साईन ॲब्झॉर्ब करावा लागेल आपल्याला. मायनस कॉस थिटा, तर कॉस ऑफ 180 मायनस थिटा इज द मायनस कॉस थिटा. हा जनरल फॉर्म्युला आहे, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला शिकायला भेटेल. कॉस ऑफ पाय मायनस थिटा, पाय म्हणजे 180 मायनस थिटा इज द मायनस कॉस थिटा. मग ह्याची व्हॅल्यू अशी चेंज केली, हा जसाच्या तसा. हा कॉस तिकडे पाठवायचा म्हणजे तो इन्व्हर्स होईल, 0.5732 कॉस इन्व्हर्स ऑफ 0.5732 आणि इकडे पायची व्हॅल्यू 180 मायनस थिटा. बरं, याचा कॉस इन्व्हर्स आपल्याला लॉग टेबलमध्ये बघता येईल, नॅचरल कोसाइन्समध्ये. ही व्हॅल्यू 0.5732 आणि इकडे डिग्रीज असतात, या फर्स्ट कॉलममध्ये डिग्रीज असतात. त्या 55 डिग्रीमध्ये आणि 2 मिनिट्समध्ये. आता इथं 30 वगैरे असेल आणि 2 मिनिट्समध्ये 2 असेल, मग तो ॲड करायचा. इथं हा ॲड केला तर याच्यामध्ये हा मिनिट्स, इकडच्या साईडला बारीक खाते आहेत, असे कॉलम्स आहेत. 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, 5 डिग्री, 6 मिनिट्सचे खाते आहेत आणि इकडे डिग्रीज आहेत. तर इकडे मिनिट्स आहेत. मग तुम्ही ती व्हॅल्यू फाइंड आउट केली याची, तर हा अँगल आता 180 मधून हा अँगल मायनस केला तर तुम्हाला थिटा मिळेल. तर अशा प्रकारे हा थिटा ऑब्टेन करता येईल. आता याच्यात जर काही डाऊट असेल तर लॉग टेबल हाताशी घ्यायचा आणि ह्या 180 डिग्रीमधून आधी 55 ही सबट्रॅक्शन कशी करायची तर बघा, इकडे लक्ष द्या. हां, हे कॉस इन्व्हर्स मी 11th मध्ये साईन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स लॉग टेबलमध्ये नॅचरल्समध्ये पाहायचं ते शिकवलेलं आहे. तर आता 180 डिग्रीमधून, आता 180 डिग्रीला काय करायचं, हा मिनिट पण असेल तर 179 डिग्री आणि 60 मिनिट्स असं करायचं. म्हणजे हा 180 डिग्रीचे, याच्यामधला 1 डिग्री, 180 डिग्रीमधला 1 डिग्री आपण काय केला, मिनिटांमध्ये कन्व्हर्शन केला. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स असतात. मग आता 179 मधून हा मायनस करायचा, 55 डिग्री, डिग्रीमधून डिग्री मायनस करायचा आणि मिनिट्समधून मिनिट्स मायनस करायचे. आता बघा, 60 मिनिट्समधून 2 मिनिट्स मायनस केले तर 58 मिनिट्स असं राहील. हा डॅश म्हणजे मिनिट. आणि 179 मधून 55 मायनस केला तर बघा, 9 - 5 म्हणजे 4 आणि 17 - 5 म्हणजे 12. तर 124 डिग्रीज आणि 58 मिनिट्स. तर हे अशा प्रकारे तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. लक्षात ठेवा, ही सबट्रॅक्शन अशी करायची आहे. आणि ही कॉस इन्व्हर्स बघा तुम्ही, ही व्हॅल्यू कोणत्या 55 पहिल्या डिग्री याच्यामध्ये जायचं, 55च्या 2 मिनिट्समध्ये ॲड करून ही व्हॅल्यू मिळेल. तर ती अशी फाइंड करायची आहे. बरं, आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहे तो सरफेस टेन्शनवरच आधारित आहे. सरफेस टेन्शनचा हा लास्ट टॉपिक आहे, हा प्रॉब्लेम. आणि हा शॉर्ट 2 मार्क्ससाठी NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च अँड ट्रेनिंग, असं जे डिपार्टमेंट आहे त्यांचं जे सिलेबस आहे NCERT CBSEचं, तर त्या सिलेबसमध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. त्याच्यावर असा क्वेश्चन आहे. तर तो क्वेश्चन आपण बघूया. काय आहे क्वेश्चन बघा, एक्सप्लेन व्हाय वॉटर विथ डिटर्जंट. वॉटर विथ डिटर्जंट म्हणजे पाणी असं की ज्याच्यामध्ये डिटर्जंट टाकलेलं आहे. कपडे धुण्याचा साबण म्हणा,
अंघोळीचा साबण म्हणा, डिटर्जंट पावडर, निरमा, व्हील, सुप्रीम काय असेल, रिन सुप्रीम वगैरे. तर डिटर्जंट टाकल्यानंतर डिझॉल्ड इन इट आणि त्या पाण्यामध्ये डिझॉल्व केलं, शूड हॅव स्मॉल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा येतो, फारच लहान येतो, म्हणजे ॲक्यूट येतो. तर काय कारण आहे, एक्सप्लेन व्हाय. तर काय कारण असेल तर बघा, आपण जे कपडे धुतो, मी तुम्हाला आधी त्या वेळेला एक्सप्लेन पण केलेले आहे की साध्या पाण्याने कपडे धुण्यापेक्षा डिटर्जंटच्या पाण्याने कपडे धुतलेले चांगले निघतात. तर काय कारण आहे, साधं पाण्याचं सरफेस टेन्शन जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्याचं थेंब हे जास्त गोलाकार असतात आणि गोलाकार थेंब अशा पाण्यामध्ये तुम्ही कपडे भिजले तर ते बारीक बारीक छिद्रांमध्ये जास्त भिजलं जात नाही, शिरत नाही, ते पेनिट्रेट करत नाही. आणि जर तेच पाणी आपण डिटर्जंट मिक्स करून मग कपडे धुतले तर कपड्यांच्या ईच अँड एवढी पोर छिद्र जे असतील त्यांच्यामध्ये ते पाणी घुसून त्या डर्टला थोडं सॉफ्ट करते आणि तो डर्ट पाण्यामध्ये डिझॉल्व होऊन निघून जातो, म्हणजे कपडे चांगले धुतले जातात. ओके. तर क्लोथेस हॅव नॅरो स्पेसेस. नॅरो स्पेसेस म्हणजे बारीक छिद्र असतात कपड्यांना इन द फॉर्म ऑफ कॅपिलरीज, आणि त्या बारीक छिद्रांना काय म्हणायचं, कॅपिलरीज म्हणायचं. आता आपण हा फॉर्म्युला पाहिला होता बघा, एच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. आता एचचा फॉर्म्युला कसा होता, हा 2 cos थिटा इकडे होता, एच इज इक्वल टू, ह्याच्यावरून आपण एचचा फॉर्म्युला बनवू शकतो बघा, 2t cos थिटा अपॉन आर रो जी. आता इथं एच कसा आहे, कॉस थिटाला डायरेक्टली आहे, वरती असेल ते डायरेक्टली असतं आणि खालच्या तो इनव्हर्सली असतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर एच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस थिटा. द राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस थिटा. याचा अर्थ राईज ऑफ लिक्विड, एच म्हणजे काय, लिक्विडचे कॅपिलरीमध्ये चढणे, त्याची हाईट ही कोणाला डायरेक्टली असते, कॉस थिटाला डायरेक्टली असते. राईज ऑफ लिक्विड म्हणजे एच इन अ कॅपिलरी ट्यूब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस थिटा. आता कॉसची व्हॅल्यू असं असतं, कॉसचा अँगल कमी अँगलला व्हॅल्यू जास्त असते कॉसची आणि जास्त अँगलला कमी असते. तुम्हाला हे पण मी मागच्या पिरियडला सांगितलं होतं बघा, कॉस ऑफ 0 डिग्रीला कॉसची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे जास्त आहे, आणि कॉस ऑफ 90 म्हणजे 0च्या 90 केला तुम्ही म्हणजे वाढवला अँगल तर व्हॅल्यू किती येते, 0 येते. म्हणजे 1 आणि 0 मध्ये फरक आहे ना, मग कॉस 0ला 1 आणि कॉस 90ला 0 म्हणजे 1 ही व्हॅल्यू जास्त आहे. मग कमी अँगल 0 अँगलला ती जास्त असते आणि अँगल जसा जसा वाढेल तसा कॉसची व्हॅल्यू कमी कमी होते, उलट आहे. पण एच हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस थिटा आहे पण इनव्हर्सली प्रपोर्शनल टू थिटा आहे. लक्षात ठेवा, कॉसमुळे थिटाची व्हॅल्यू इनव्हर्स उलटी होते. तर आता थिटा इज अ स्मॉल, जर थिटा लहान असेल तर कॉसची व्हॅल्यू मोठी असते, कॉस थिटा विल बी लार्ज. थिटा जितका लहान असेल, आता लहान म्हणजे ॲक्यूट असतो, हे आपल्याला स्मॉल अँगल हेच प्रूव्ह करायचे म्हणून बघा, थिटा इज अ स्मॉल सो कॉस थिटा विल बी लार्ज अँड ड्यू टू विच कॅपिलरी राईज विल बी मोर. थिटा लहान असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू जास्त येईल, कॉस थिटा जास्त आला तर एचची व्हॅल्यू जास्त येईल, म्हणजेच एच जास्त आला तर कॅपिलरी राईज म्हणजे कॅपिलरीमध्ये चढलेलं पाणी हे जास्त असेल, विल बी मोर. हेन्स डिटर्जंट विल पेनिट्रेट मोर इन क्लॉथेस. तर डिटर्जंट हे कपड्यांमध्ये जास्त पेनिट्रेट म्हणजे आरपार जाऊ शकतात, बारीक बारीक छिद्रात ते एंट्री करू शकतात, मोठे थेंब एंट्री नाही करू शकत प्युअर लिक्विडचे, आपलं वॉटरचे, थंड पाण्याचे. कारण थंड पाण्याचे सरफेस टेन्शन हे साबणाच्या डिटर्जंटच्या पाण्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून त्याच्या थेंब हा गोलाकार असतो, जसं छत्रीवर पावसाचं पाणी पडणार आणि तो थेंब घरंगडून लगेच खाली येतो पण तो कपड्यामधून आरपार भिजून मध्ये शिरत नाही. तर हे त्याला कारण आहे. हे मागच्या वेळेला पण झालेलं आहे तसं, पण याच्यानुसार मी प्रिपेअर करून दिलं फॉर 2 marks. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहेत, फ्लुइड्स in motion. आता fluids means any substance which can flow is called a fluid. All the liquids can flow, so they are fluids. All the gases can flow, so they are also belongs to the category fluid. Fluid is a big category than liquids and gases. All liquids and all gases belongs to the category
फ्लुइड्स. आता आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं हायड्रोस्टॅटिक्स हा शब्द बघा, डायनॅमिक्स आणि स्टॅटिक्स. तसं मी फर्स्ट चॅप्टरमध्ये डायनॅमिक्स आणि स्टॅटिक्सचं बायफर्केशन सांगितलंय. स्टॅटिक म्हणजे स्थिर आणि डायनॅमिक्स म्हणजे वाहतं. डायनॅमिक मीन्स चेंजिंग. आता तिथं हायड्रोस्टॅटिक्स हाच क्वेश्चन आहे, फक्त इथं हायड्रोस्टॅटिक्स तिथं आहे बघा. ह्या चॅप्टरच्या स्टार्टिंगला असेल तो क्वेश्चन मी तयार केलेला. तर स्टॅटिक्सचा अर्थ होतो स्थिर, फ्लुइड्स इन स्टेशनरी. तर ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स विच आर ॲट रेस्ट. फ्लुइड्स आर रेस्ट. जे फ्लुइड रेस्टला असतील त्यांच्या स्टडी करणारी ब्रांच हायड्रोस्टॅटिक्स आहे. पण इथं आपल्याला काय बघायचे आहे, हायड्रोडायनॅमिक्स. डायनॅमिक्स म्हणजे फ्लुइड्स इन मोशन, वाहत्या फ्लुइड्सच्या आपल्याला स्टडी करायचा आहे. आता हा जो स्टडी होता हा स्टेबल होते, स्थिर होते, हे वाहते नव्हते, रेस्टला होते. हे जे आपण मर्क्युरी वगैरे कॅपिलरीमध्ये तर ते फ्लुइड्स ॲट रेस्टचा स्टडी होता तो, म्हणून त्याला हायड्रोस्टॅटिक्स म्हणत होतो. आणि आता हायड्रोडायनॅमिक्स आहे बघा, द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स विच आर इन मोशन इज कॉल्ड एज हायड्रोडायनॅमिक्स. आता डिफाईन द टर्म्स. अजून 2 डेफिनेशन आहेत, पण त्या पुढच्या पिरियडला ॲडजस्ट केलेल्या आहेत मी, ह्याच्यामध्ये काही बसल्या नाहीत त्या. तर स्टेडी म्हणजे स्थिर, स्टेडी, स्टॅटिक, स्टेशनरी या तिघांचा जवळपास सारखाच अर्थ आहे. मग स्टेडी फ्लो म्हणजे फ्लो असा, स्थिर फ्लो म्हणजे प्रवाह. आता बघा या 2 शब्दांमध्ये काय आहे, फ्लो म्हणजे प्रवाह, स्टेडी म्हणजे स्थिर. स्टेडी म्हणजे थांबलेला नाही हा, स्थिर, संथ. मराठीत चांगला शब्द आहे त्याच्यासाठी, संथ प्रवाह. आता बघा आपण 2 नद्यांचं उदाहरण मोठे माणसं नेहमी देतात, एक नर्मदा नदीचं आणि तापी नदीचं. तर काय फरक आहे दोघांच्या पाण्यामध्ये वाहताना. तर नर्मदा नदीचं पाणी जोरात खडखड वाहतं, त्याला फार फोर्स आहे. आणि तापी नदीचं पात्र हे वाईड आहे आणि स्लोप कमी आहे, त्याला उतार कमी आहे, म्हणून संत सरकत जातं ते. मग असा जो संत प्रवाह असतो त्यालाच आपण स्टेडी फ्लो म्हणायचं. बघा डेफिनेशन काय आहे, एक मार्कसाठी 4 डेफिनेशन आहेत, अजून 2 नंतरच्या पिरियडला. तर आता बघा, फ्लो इन विच मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी. आता फ्लोच्या मेजरेबल प्रॉपर्टी म्हणजे मोजता येऊ शकतील अशा प्रॉपर्टी कोणत्या आहेत. प्रेशर मोजू शकतो त्याच्या प्रवाहाच्या, व्हेलॉसिटी मोजू शकतो. आता बघा पेट्रोल पंपावर बटन दाबले, 200 रुपयाचं पेट्रोल टाका आणि ते नळीमधून डायरेक्ट जास्त गेलं का कमी गेलं याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे की बरोबरच जाईल असं. आणि तिथं जे मीटर बसवलेलं असतं तर ते ह्या प्रेशरवर कॅल्क्युलेशन चालतं त्यांचं, किती लिटर पेट्रोल डिझेल गेलं असेल. तर तिथं फार इम्पॉर्टंट आहे ही प्रॉपर्टी. तर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा पेट्रोकेमिकल्स म्हणजे त्याच्यामध्ये ही ब्रांचचा स्टडी केला जातो. अजून डिटेल्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पण पार्ट आहे, लक्षात ठेवा. आता बघा, फ्लो इन विच मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी. प्रवाह असा की ज्याच्या मोजता येऊ शकणाऱ्या गोष्टी, प्रॉपर्टी म्हणजे प्रेशर आणि व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट अ गिव्हन पॉईंट इज कॉन्स्टंट. एखाद्या प्रवाहाच्या ह्या मोजता येणाऱ्या प्रॉपर्टीज ह्या फिक्स असतील. 2-4 ठिकाणी हा प्रवाह जातोय, इथं मोजलं तर ह्या गोष्टी फिक्स राहतील, त्या बदलत नाही. आणि ओव्हर ए टाईम म्हणजे बराच वेळपर्यंत इज कॉल्ड ॲज स्टेडी फ्लो. समजलं मग. द फ्लो इन विच मेजरेबल प्रॉपर्टीज सच ॲज प्रेशर अँड व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट अ गिव्हन पॉईंट म्हणजे एखाद्या पॉईंटला मोजल्या, इथं मोजले दोघं प्रेशर व्हेलॉसिटी, अजून दुसऱ्या पॉईंटला, अजून पुढे अजून 1 किलोमीटरवर, अर्धा किलोमीटरवर मोजल्या तर त्या सारख्याच येतील, कॉन्स्टंट राहतील ओव्हर ए टाईम, बराच वेळपर्यंत. इज कॉल्ड ॲज स्टेडी फ्लो, त्याला स्टेडी फ्लो म्हणायचं. आता फ्लो लाईन. आता फ्लो लाईन, अशा लाईन हा इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, काल्पनिक आहे की पार्टिकल इथून निघाला, मग तो असा जो जाईल, जो रस्ता तो
हे करेल, परफॉर्म करेल, ज्या रस्त्याने जाईल त्या लाईनला म्हणायचं फ्लो लाईन. आणि अशा मेनी लाईन्स एखाद्या पाईपमधून ट्यूबमधून जात असतील तर अशा ट्यूबला फ्लो ट्यूब असं म्हणायचं. याला काहीतरी क्रॉस सेक्शनल एरिया असतो. बघा, आपल्याकडे नळाचं पाण्याला मीटर नाही आहे, मुंबईकडे मीटर बसवलेले आहेत आणि ते मीटरमध्ये हाच फॉर्म्युला, म्हणजे याच्यावरून फॉर्म्युला जो बनवलेला आहे त्याच्यानुसार पाणी येतं, लिटरमध्ये येतं. जितके लिटर तुम्ही जास्त वापरणार, दिवसभर नळ असतात, एनी टाईम तुम्ही नळचं पाणी घेऊ शकतात, पण प्रत्येक लिटरला काहीतरी रेट आहे. किती लिटर तुम्ही वापरलं, 150, 200, 1000, 500 जे असेल ते, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. आता तो फॉर्म्युलासाठी तुमचा जो टॉपिक होता तो कॅन्सल केलेला यावर्षी आहे सिलेबसला. फॉर्म्युला येणार होता, शिकणार होतो, परंतु तो 25% सिलेबस डिक्रीज केल्यामुळे काय झाला, कट झाला. पुढचे टॉपिक तेच होते. तर कसं मोजायचं, तर बरं, फ्लो लाईन. फ्लो लाईन म्हणजे पाथ म्हणजे रस्ता ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. मुव्हिंग फ्लुइडमध्ये, वाहत्या प्रवाहामध्ये, इंडिव्हिज्युअल म्हणजे एकट्या पार्टिकलचा जो रस्ता आहे त्याचाच फक्त, ह्या रस्त्याला म्हणायचं फ्लो लाईन. मग अशा मेनी पार्टिकल जातील तर प्रत्येकाचा रस्ता जो असेल त्याला फ्लो लाईन म्हणायचं. इज कॉल्ड एज फ्लो लाईन. समजलं. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ह्या लाईन्स फ्लो आहेत, किंवा ह्या अशा ज्या फ्लो लाईन्स आहेत यांना आपण टँजंट ड्रॉ केली आणि व्हेलॉसिटी. आता ही लाईन अशी कर्व असेल, कर्व असू शकते लाईन्स, पण तिची डायरेक्शन कशी फाइंड केली जाते, तर ॲट एनी पॉईंटला एखादी टँजंट ड्रॉ केली जाते आणि ती टँजंट जी डायरेक्शन दाखवेल त्या डायरेक्शनला फ्लो लाईनची डायरेक्शन असते असं मानलं जातं. बरं, जो संत प्रवाह असतो त्याला दुसरं नाव अजून आहे स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये हे लाईन्स नेहमी पॅरलल असतात, लक्षात ठेवा. आणि स्ट्रीमलाईन फ्लो नंतर टुर्बुलंट फ्लो. टुर्बुलंट फ्लो म्हणजे काय, जो शिस्तबद्ध प्रवाह नाही. स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे डिसिप्लिनरी फ्लो, शिस्तबद्ध प्रवाह, शांत प्रवाह. आणि हा महापुराचं पाणी नदीमध्ये मावत नाही, जोरजोराने जो रस्त्यात आला त्याला बी घेऊन जाईल. तर असं जे फ्लो असतो, एकदम काय म्हणतो आपण, संतापलेला, खवळलेला प्रवाह जो आहे त्याला आपण टुर्बुलंट फ्लो म्हणतो. सायक्लोन्स, ह्युरिकेन्स, फ्लडेड रिव्हर्स, फ्लडेड म्हणजे पूर आलेल्या नद्या, तर त्यांचा प्रवाह हा टुर्बुलंट फ्लोमध्ये गणती केला जातो. ह्या प्रवाहात ह्या लाईन्सचं काहीच निश्चित नसतं जाण्याची दिशा, ते एकमेकांना पॅरलल पण नसतात, कोणत्याही डायरेक्शन पण चेंज करत असतात, आणि म्हणून याला टुर्बुलंट फ्लो म्हणतात. स्ट्रीमलाईन फ्लो आणि टुर्बुलंट फ्लो आणि फ्लो लाईन. आता हे शब्द तुम्हाला माहिती असावेत, परत मी अजून सांगेलच. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.